आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल एक IAS ऑफिसर, समाजकारण, जन लोकपाल विधेयक या संसदेत पारित व्हावा यासाठी अण्णा हजारेंच्या खांद्याला खांदा लावून ज्या व्यक्तिमत्वानं जन लोकपाल विधेयकासाठी संपूर्ण देशभर आंदोलन छेडलं, उपोषण केली, जे वातावरण तापलं, ते वातावरण म्हणजे ईव्हीएम मुळे भारतीय जनता पार्टी सत्तेत आली की स्वतःच्या दमावरती भारतीय जनता पार्टी सत्तेत आली, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला. या दिल्ली विधानसभेला भारतीय जनता पार्टीने नेमकी काय जादू केली की या विधानसभेमध्ये तब्बल 27 वर्षानंतर भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सत्तेत आली. भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री हा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती बसणार. दिल्ली, पंजाब या महत्वाच्या 2 राज्यांवरती आपने आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर आम आदमी पार्टी या देशातला 3 नंबरचा सर्वात मोठा पक्ष म्हणून घोषित झाला. अशी कुठली कारणं केजरीवाल यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली? दिल्ली, पंजाब या महत्वाच्या राज्यांवरती एक हाती सत्ता मिळवल्यानंतर या देशात आपचे सरकार येणार हे तय होते. मग आप दिल्लीमध्ये पिछाडीवरती का गेली? काँग्रेस पक्षाचं दिल्लीत एकही सीट का नाही आलं? या लोकशाहीचा 4था स्तंभ विकला गेला का? खरंच मीडियाच्या माध्यमातून मतदारांचे ब्रेन वॉश केले जातात का? की भाजप स्वतःच्या दमावरती दिल्ली सत्तेवरती आली? खरंच ईव्हीएमने काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचा गेम केला? तुम्हाला हे असंख्य प्रश्न भेडसावत असतील. या दिल्लीच्या राजकारणाला आणि या दिल्लीच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींना हा वेग आला कसा, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु याच तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची सर्व उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल. सर्वप्रथम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर संवाद महाराष्ट्र या न्यूज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि पाहत राहा संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल. एक IAS ऑफिसर, समाजकारण आणि राजकारण या 3 टप्प्यांवरला वेगवेगळा असणारा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून मी खरं तर तुमच्या भेटीला घेऊन आलोय. नेमकी केजरीवाल यांचा हा खडतर प्रवास नेमकी कसा होता आणि IAS ऑफिसर ते दिल्लीच्या मुख्यमंत्री पदापर्यंत ते कसे पोहोचले, त्यासाठीचा आजचा खासा व्हिडिओ. परंतु या गोष्टी होत असताना या व्हिडिओच्या माध्यमातून मी बाकीच्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की आपची सरकार ही दिल्लीत पडली की पाडली गेली, नेमकी काय घडामोडींना वेग आला, नेमकी दिल्लीमध्ये काय हालचाली झाल्या आणि आपचं सरकार या दिल्लीमध्ये पडलं. 1992 ला केजरीवाल हे IAS ऑफिसर झाले. 2006 मध्ये त्यांनी आयकर विभागाच्या जॉईंट कमिशनर पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. 2006 मध्ये त्यांनी पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली. अनेक सामाजिक कार्याला पुन्हा एकदा त्यांनी सुरुवात केली. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर केजरीवाल हे राजकारणात येण्यासाठी सज्ज झाले. अण्णा हजारे आणि केजरीवाल यांनी एकत्र एक जन लोकपाल विधेयक संसदेत पारित व्हावे यासाठी आंदोलनं छेडली. परंतु काही कालावधीनंतर, अनेक दिवस एकत्र राहिल्यानंतर अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्यामध्ये काही मतभेद निर्माण झाले आणि केजरीवाल आणि अण्णा हे दोघे बाजूला झाले. या राळेगण सिद्धीमधून पुन्हा दिल्लीला गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने काही सामाजिक संस्थांची स्थापना केली आणि आम आदमी पार्टी या पक्षाची घोषणा केली आणि आम आदमी पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सामाजिक क्षेत्रातला दिला जाणारा जागतिक लेवलचा रेमन मेगासेसे हा पुरस्कार अरविंद केजरीवाल यांना देण्यात आला. म्हणजे हा पुरस्कार तुम्ही सोपा समजू नका किंवा केजरीवाल यांचा सामाजिक क्षेत्रातला जो प्रवास आहे हा पण सोपा समजू नका. आणि केजरीवाल यांचा प्रशासकीय सेवेपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे तो सुद्धा खूप संघर्षमय प्रवास आहे. मी अरविंद केजरीवाल यांची बाजू घेत नाहीये, पक्षाला मिळाली. 2013 मध्ये दिल्ली विधानसभेसाठी केजरीवाल सज्ज झाले आणि केजरीवाल यांनी झाडू हे चिन्ह त्यांना मिळालं. झाडू या चिन्हावरती या दिल्लीमध्ये 70 पैकी 69 जागांवरती निवडणूक लढवली आणि तब्बल 28 जागांवरती केजरीवाल यांना मोठा विजय या दिल्लीमध्ये मिळाला. आपण पाहिलं असेल की 2013 मध्ये ज्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये शीला दीक्षित ज्या दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री होत्या त्यांचा तब्बल 22,000च्या मोठ्या मताधिक्याने पराभव करत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीवरती आपली सत्ता प्रस्थापित केली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पुन्हा पुढल्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने झाडू या चिन्हावरती निवडणूक लढवली आणि 70 पैकी 70 उमेदवार या दिल्ली विधानसभेसाठी उभे केले. 70 पैकी 69 उमेदवार या दिल्ली विधानसभेला निवडून आले आणि एक हाती सत्ता केजरीवाल यांना मिळाली आणि ते दिल्लीचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. 70 पैकी 69 जागेवरती निवडून येणं
ही काही चेष्टा नाही, नॉट टू जॉक. मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणामध्ये केजरीवाल यांना अटक झाली आणि तब्बल 177 दिवसाची जेल तिहार तुरुंगामध्ये त्यांना काटावी लागली. 177 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर त्यांची जेलमधून सुटका झाली आणि पुन्हा एकदा केजरीवाल पुढील आपल्या पक्षाच्या संघटना बळकट करण्यासाठी सज्ज झाले. दिल्लीमध्ये शिक्षण फ्री, दिल्लीमध्ये आरोग्याच्या सुविधा फ्री, दिल्लीमध्ये लाईट फ्री, अशा दिल्लीमध्ये असणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या ज्या आपल्या शाळा आहेत त्या शाळा म्हणजे कुठले तरी कलेक्टर ऑफिस आहेत की काय, अशा पद्धतीच्या शाळा या केजरीवाल यांनी डेव्हलप केल्या आणि दिल्लीमधल्या जनतेला जी लागेल ती सोयीसुविधा उपलब्ध करून देत केजरीवाल यांनी एक IAS ऑफिसर काय करू शकतो हे दिल्लीमध्ये करून दाखवलं. जनतेमधून ज्या काही येणाऱ्या प्रतिक्रिया आहेत त्या मी तुमच्या समोर मांडतोय की दिल्लीमध्ये जनसामान्य लोकांना, शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळवून देणारा एक दिग्गज राजकीय नेता आज EVM मुळे पराभूत झाला. म्हणजे अशा पद्धतीच्या काहींच्या पोस्ट आहेत, अशा वेगवेगळ्या पोस्ट खऱ्या अर्थानं लोक करतायत. हे काही मी मनाने बोलतोय अशातला भाग नाही. म्हणजे लोकांच्या मनातला मुख्यमंत्री हे केजरीवालच होते. आता आपण आपल्या मेन विषयावरती येऊयात. 1993ला भारतीय जनता पार्टीचं सरकार या दिल्लीमध्ये होतं. तब्बल 27 वर्षानंतर आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये आलंय. 177 दिवस तिहार तुरुंगामध्ये केजरीवाल यांना ठेवण्यात आलं. मग फक्त भ्रष्टाचार हा अरविंद केजरीवाल यांनीच केला होता का हो? हा पण प्रश्न पडतो. या देशाच्या राजकारणातले अनेक दिग्गज राजकीय नेते ज्यांच्या हजारो लाखो करोड रुपयाच्या प्रॉपर्टी आहेत, मग ते राजकीय नेते मोकाट का? मग ते भारतीय जनता पार्टीचे असू द्यात किंवा या देशात असणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते असू द्यात, मग ते मोकाट का? त्यांना ED CBI यांच्यावरती कारवाया का नाही केल्या गेल्या? हा एक प्रश्न नेहमी सामान्यांना सतावतोय की हे पदभ्रष्ट राजकीय नेते हे या सरकारचे जावई तर नाहीत ना. यांच्या डोक्यावरती हात कुणाचा? मी केजरीवालांची बाजू घेत नाहीये. एका दिल्ली सारख्या एका महत्वाच्या राज्याचा मुख्यमंत्री ज्यांना 177 दिवस तिहारच्या तुरुंगामध्ये ठेवलं जातं का? तर त्यांनी 100 कोटीचा भ्रष्टाचार केला. 1 लाख कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करणारे या देशातले राजकीय नेते अगदी पिसळलेल्या कुत्र्यासारखे मोकाट फिरतायत. मग त्यांच्यावरती कारवाई नेमकी कधी केली जाणार हा एक महत्वाचा प्रश्न. ED आणि CBIची कारवाई एकदा व्हायला सुरुवात झाली की तो राजकीय नेता अगदी काही दिवसांमध्ये अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या संपर्कात येतो. त्याच्या दिल्ली वाऱ्या सुरू होतात, गाठी भेटी घेतल्या जातात आणि काही दिवसांमध्येच तो राजकीय नेता या पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो. भारतीय जनता पार्टीकडे माणूस ड्राय क्लीनर करण्याची एक मशीन आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा जाहीर प्रवेश करतात. भारतीय जनता पार्टी म्हणजेच ड्राय क्लीनर मशीन. एकदा का हे नेते तिकडे गेले की हे धुतल्या तांदळाचे झाले.